नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। राष्ट्रवादी काँग्रेस भवन अलिबाग येथे तालुक्यातील कोयनाड, वाघोळी, श्रीगाव येथील विविध पक्षातील कार्यकर्ते यांनी सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करून पुन्हा एकदा शेतकरी कामगार पक्षाला धक्का दिलाय। आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तटकरे हे आपली ताकद मजबूत करण्यासाठी अनेक नाराज कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहेत। त्यामुळे भविष्यातील मतांच्या आकडेवारीवर तटकरे यांची बारकाईने नजर असल्याचं बोललं जात आहे। काल सोलापुरात रमेश कदम आणि फारुख शाब्दी यांची गोपनीय बैठक झाली। या गोपनीय बैठकीत MIMC सोलापुरातील सर्व नेते उपस्थित होते। भाजपचे राम सातपुते, काँग्रेसचे प्रणिती शिंदे, वंचितचे राहुल गायकवाड यांच्या लढतीत MIM उमेदवार देण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत। त्यासाठी मजबूत उमेदवाराची चाचपणी सुरू असून लवकरच उमेदवारांची अधिकृत घोषणा करणार असल्याचं MIMC जिल्हा प्रमुख फारुख शाब्दी यांनी माध्यमांना सांगितलंय। दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या तापमानामुळे कूलरचा वापरही मोठ्या प्रमाणात सुरू आहे। मात्र कूलर वापरताना नागरिकांनी विद्युत सुरक्षेची खबरदारी घ्यावी असे आवाहन महावितरण यांनी केलंय। कूलरसाठी नेहमी 3 पिन प्लगचा वापर करावा। कूलरमध्ये पाणी भरण्यापूर्वी कूलरचा वीज पुरवठा बंद करून प्लग काढून ठेवावा। कूलरमध्ये पाणी भरताना ते टाकीच्या खाली सांडून बाजूला जमिनीवर पसरणार नाही याची खबरदारी घ्यावी। तसेच वीज पुरवठा चालू केल्यावर कूलरच्या कुठल्याही भागाला स्पर्श करू नये आणि कूलरचे कनेक्शन अधिकृत कारागिराकडून तपासून घ्यावे। या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचं आवाहन महावितरणाने केलंय। जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर ग्राम सुरक्षा दलातर्फे पवित्र रमजान महिन्याचं औचित्य साधून गरीब गरजू विधवा महिलांना किराणा किटचे वाटप करण्यात आलंय। या कार्यक्रमास पोलीस उपविभागीय अधिकारी राजकुमार शिंदे आणि पोलीस निरीक्षक मोहिते उपस्थित होते। त्यांच्या हस्ते 30 गरजू महिलांना या किराणा किटचं वाटप करण्यात आलंय। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हकीम चौधरी यांनी केलं असून या कार्यक्रमास मान्यवरांनीही हजेरी लावली होती। बदनापूर तालुक्यातील कस्तुरवाडी येथे जंगली वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याच्या 8 शेळ्या ठार झाल्यात। आरेफ रहीम बेग असं त्या शेतकऱ्याचं नाव असून शेतीला जोडधंदा म्हणून ते शेळी पालन व्यवसाय करायचे। शेळ्यांसाठी त्यांनी तार कुंपण सुद्धा केलं होतं। मात्र आज पहाटेच्या सुमारास जंगली प्राण्यांनी तार कुंपणाच्या खालून माती उकरत कंपाऊंड मध्ये प्रवेश केला आणि 8 शेळ्या निर्दयीपणे मारल्या। या घटनेमुळे तरुण शेतकरी आरेफ बेग यांच्यावरती मोठा आर्थिक संकट ओढवलं असून ते सावरण्यासाठी प्रशासनाने तातडीची मदत करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। संबंधित शेतकऱ्याला मदत मिळावी देण्यासाठी आमदार श्री नारायण खुचे यांनी प्रशासनाला सूचना केल्याची माहिती युवा मोर्चाचे गणेश कोल्हे यांनी दिली आहे। रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून गावठी दारूची आयात निर्यात वाढलेली दिसून येत होती। ही दारू कुठून येते याचा छडा पोलिसांना लागत नव्हता। याकडे बारकाईने लक्ष देत रोहा पोलिसांनी रोहा तालुक्यातील निवे गावच्या जंगल हद्दीतील 2 ठिकाणी सापळा रचत सकाळी 6च्या सुमारास धडक कारवाई केली। या कारवाईमध्ये सुमारे 1200 लिटरचा दारू साठा, 6 लोखंडी आणि प्लास्टिक ड्रम असा एकूण अंदाजे 55,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास मुकडे यांच्या पुढाकाराने हे छापे टाकण्यात आले। पोलिसांच्या या धडक कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे। कोल्हापुरातील मोरेवाडी इथल्या कंजरभाट वस्ती इथे गावठी दारू तयार करण्याच्या 8 गावठी हातभट्ट्यांवर LCBच्या पथकाने छापा टाकला। यावेळी पोलिसांनी गावठी दारू आणि दारू बनवण्याच्या रसायनासह 61,550 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 8 जणांवर राजाराम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, सहाय्यक फौजदार शहनाज कणवाडे, पोलीस अंमलदार अमर आडुळकर आणि अमित सरजे यांच्या पथकाने दिली आहे। धुळे सोलापूर महामार्गावर एका कारचा भीषण अपघात झालाय। छत्रपती संभाजीनगरहून बीडकडे जाणाऱ्या कारच्या चालकाचा बारसवाडा फाट्याजवळ स्टेरिंगवरील ताबा सुटल्याने कार महामार्गाच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात जाऊन पडली। या अपघातात सरफराज खान, तन्वीर बेगम आणि अमन खान हे 3 जण जखमी झाले असून जखमींना प्राथमिक उपचारासाठी पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे। बीड शहरातील पेठ बीड हद्दीत असणाऱ्या मोंढा भागातील दुरवस्थेत असलेल्या स्मशानभूमीची पेठ बीड शहर कृती समितीच्या वतीने आज दुरुस्ती करण्यात आली। यावेळी बीड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अमृतकाका सारडा यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। काल बदनापूर तालुक्यातील सागरवाडी येथे संजय गांधी निराधार, श्रवणबाळ आणि वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थ्यांना मंजूर रकमेचे वितरण करण्यात आले। केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार नारायण खुचे यांच्या अध्यक्षतेखाली आणि विशेष प्रयत्नाने सागरवाडी गावातील 80 नागरिकांना योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला होता। त्याच अनुषंगाने काल या लाभार्थ्यांना प्रत्येकी 4,500 रुपये देण्यात आले। या योजनेचा लाभ मिळवून दिलेल्या नागरिकांनी आमदार नारायण खुचे यांचे आभार मानले। वेळ झाली आहे बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अनकट। धन्यवाद।